ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस मंथच्या निमित्ताने आपल्या सोबत आहे माऊली मॅटर्निटी होम अँड चाइल्ड केअर सेंटर नाशिक येथून ऑब्स्टेशियन गायनेकोलॉजिस्ट एक्सपर्ट डॉक्टर निखिल सोनवणे. डॉक्टर, प्लीज आम्हाला सांगाल की ब्रेस्ट फीडिंग हे आई आणि मूल दोघांसाठीही महत्त्वाचं का आहे? स्तनपान हे एक बाळासाठी व आईसाठी दोघांसाठी फायदेशीर आहे. बेसिकली आईच्या दुधाला लिक्विड गोल्ड असे म्हटलं जातं. आता बाळासाठी जर म्हटलं तर त्याच्या दुधामध्ये बाळासाठी असणारे आवश्यक असणारे पोषक किंवा अँटीबायोटिक्स हे बाळाला मिळालं जातं. त्याच्यामुळे बाळाला होणारे संक्रमण किंवा इतर रोगांपासून बाळाचे संरक्षण होण्यास मदत होते. तसेच बाळाचे शारीरिक व मानसिक वाढीसाठीही स्तनपानाने फायदा होतो. तसाच फायदा आईसाठी पण होतो. बरेचसे कर्करोग जर स्तनपान जेवढा जास्त कराल, जेवढा जास्त ड्युरेशन मध्ये कराल, तेवढं बरेचसे कर्करोग, उदाहरणार्थ अंडाशयाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग याचा धोका कमी होण्यास मदत होते आणि प्रसूतीपूर्वची जी शारीरिक स्थिती आहे ती बरे होण्यास मदत होते. प्लस त्याच्या स्वतःला आई आणि बाळ यांच्यामध्ये जे संबंध असतात ते अजून दृढ होतात. आता ज्यावेळेस स्तनपानाची प्रोसेस सुरू होते त्यावेळेस एक ऑक्सिटोसिन नावाचे हॉर्मोन बाहेर पडते, त्याला लव्ह हॉर्मोन म्हणून पण संबोधले जाते. त्याच्याने आई आणि बाळ यांच्यातले प्रेम संबंध अजून वाढवतात. आता स्तनपानाच्या प्रोसेसच्या दरम्यान जेव्हा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होतो, जेव्हा आई आणि बाळ अगदी जवळ येते, त्यामुळे बाळाला एक सुरक्षिततेची भावना तयार होते, एक बाळाची एक शारीरिक गरमी मिळते, त्याच्यामुळे बाळाचं प्रोटेक्शन होतं. आणि ज्यावेळेस स्तनपान सुरू असतं, ज्यावेळेस आई आणि बाळ यांच्या जेव्हा आय टू आय कॉन्टॅक्ट होतो, त्याच्यामुळे बाळामधले अतिशय बारीक बारीक चेंजेस हे आईच्या लक्षात येतात. त्यामुळे बाळाला काय. डॉक्टर, ब्रेस्ट फीडिंगचं आयडियल ड्युरेशन काय आहे आणि बाळाला किती महिन्यांपर्यंत ब्रेस्ट फीड द्यायला पाहिजे? तसं म्हटलं तर जी जागतिक आरोग्य संघटना आहे, ज्याला WHO म्हणतो आपण, त्यांच्याप्रमाणे पहिल्या 6 महिन्यासाठी बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूध दिलं पाहिजे. म्हणजे मिनिमम 6 महिने ब्रेस्ट फीडिंग झालंच पाहिजे. 6 महिन्यानंतर एक विनिंग पिरियड म्हणतो, ज्याच्यात आपण पहिले सुरुवातीला लिक्विड, नंतर सेमी सॉलिड आणि हळूहळू मग सॉलिड पर्यंत डाएट बाळाला चालू करतो. पण स्तनपान हे जेव्हा बाळ हे वरचं विनिंग चालू असतं त्यावेळेस बोथ म्हणजे सॉलिड लिक्विड डाएट जे काही देतोय आपण त्याच्या स्वतःला स्तनपानही केलं पाहिजे. स्तनपानाचा ड्युरेशन तुम्ही अगदी 2-2.5 वर्षापर्यंतही ठेवू शकता. त्याच्याने बाळाला इम्युनिटी पण चांगली मिळते आणि त्याला जी काही रिक्वायरमेंट असतात पोषक घटक तेही मदत मिळते. That's wonderful. How would you describe the current breastfeeding scenario in India? तसं म्हटलं तर भारतात स्तनपान ही एक सामान्य प्रथा आहे. पण नवीन जनरेशन, नवीन सिनारिओ जर म्हटलं तर ते थोडंसं डिफिकल्ट होत चाललंय असं आमच्या लक्षात येतंय. सुरुवातीला स्तनपान करतात, म्हणजे अगदी डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनाच रिकमेंड करतो की स्तनपान करावं. पण नंतर असं होतं की जसं 2-3-4 महिने होतात तसं तसं थोडंसं असं ऑब्झर्वेशन आहे की स्तनपानाचा ड्युरेशन म्हणा किंवा त्याची फ्रिक्वेन्सी म्हणा ती थोडीशी कमी होते. त्याचं रिझन कॅन बी थोडंसं अज्ञान असू शकतं, कदाचित त्यांना त्याचं महत्व कळत नसावं किंवा जे आता आजकाल करिअर वर्क कल्चर आहे त्याच्यात त्यांना ते जमतंय नाही जमतंय. सकाळी 8ला 9ला गेली की मग ती थोडीशी उशिरा येते, मग त्या दरम्यान फिडिंग राहून जातं. तर ह्या गोष्टी थोड्याशा चॅलेंजिंग आहेत, स्पेशली वर्किंग वुमन ह्या बऱ्याचशा गोष्टी दिसतात. नॉन वर्किंग वुमेन मध्ये कदाचित त्यांचा थोडासा ड्राईव्ह कमी राहतो, सेल्फ ड्राईव्ह कमी राहतो, असंही होऊ शकतं. डॉक्टर, हे अद्भुत आहे. भारतामध्ये करंट ब्रेस्ट फीडिंगच्या सिनारिओ बद्दल काय सांगाल? मोस्ट कॉमन जे आम्ही बघतो स्तनपाना संदर्भामध्ये तर दूध कमी येणं हा एक जरा कॉमन क्वेश्चन असतो. मग त्याला जर दूध कमी गेलं तर बाळाचं ऑब्व्हियसली आरोग्य, त्याला अपुरा आहार मिळतो, मग त्याचं आरोग्य थोडंसं मोठं करू शकतं. तर आईचा आहार हा अतिशय महत्वाचा, जो आपल्या पूर्वजात चालत आलेल्या आहे गोष्टी. आईच्या आहारावर खूप विशेषतः लक्ष दिलं जातं. तर त्याच्यात थोडंसं तुमचं पातळचं खाणं, चुरून खाणं, दूध घेणं वगैरे हे सगळे प्रकार असतात. पण कदाचित ह्या जनरेशनला ते थोडंसं पटत नाही, त्याच्यामुळेही असं होऊ शकतं. पण मला वाटतं आपण जर पौष्टिक आहारावर खूप भर दिला जेणेकरून आई सुदृढ, दूध सुदृढ, बाळ सुदृढ, तर आईकडे आपण आहाराकडे अतिशय लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि फार क्वचित असंही होतं की आहार वगैरे व्यवस्थित पण काही कारणास्तव दूध येत नाही. मग त्यावेळेस तुम्ही जे जवळचे तज्ञ डॉक्टर आहेत, तज्ञ म्हणा
म्हणा, बालतज्ञ म्हणा, यांच्या मदतीने ते तुम्हाला काही औषधं देऊनही दूध येण्याची मदत होऊ शकते. लिस्नरला फायनल मेसेज काय द्याल? येस, मी नक्कीच सांगेल की सर्व मातांनी स्तनपान केलंच पाहिजे. जेवढं जास्त बाळाला दूध देता येईल तेवढं ते केलं पाहिजे, जे दोघांसाठी फायदेकारक आहे, आईसाठी पण आणि बाळासाठी पण. त्याच्यामुळं स्तनपान हे करावं. शक्य तेवढं जास्त वेळ, जेवढं डायट ड्युरेशन मध्ये 6 महिन्यापर्यंत कंपल्सरी करावं. 6 महिन्यानंतरही जेवढं देता येईल, 2 वर्ष किंवा 2.5 वर्षापर्यंत तुम्ही करू शकता. आणि ह्या संदर्भामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील स्तनपानाच्या संदर्भामध्ये, तर आता नाशिक सारख्या शहरामध्ये आपल्या मोठ्या मोठ्या संघटना आहेत डॉक्टरांच्या, जशी नाशिक ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी, IMA म्हणतो आम्ही त्याला, इंडियन मेडिकल असोसिएशन, ह्या संघटना आहेत. इंडियन पीडियाट्रिक असोसिएशन ऑफ पीडियाट्रिशियन्स, IAP, ह्या संघटना आपल्या सर्वांसाठी ठामपणे उभ्या आहेत. त्यांचे स्वतःचे जे काय म्हणतात कॉन्टॅक्ट आहेत, ज्यांना तुम्ही वेबसाईट आहे त्यांना भेट देऊ शकता. तिथे तुम्ही प्रश्न विचारू शकतात आणि तिथून तुम्हाला सकारात्मक माहिती मिळेल. आणि या तिन्ही संघटना आपल्या नाशिक शहरासाठी ठामपणे आपल्यासाठी उभ्या आहेत. डॉक्टर निखिल सोनवणे सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मनापासून आभार.